किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा यासोबतच इतर अनेक मागण्यांसाठी देशभरातले शेतकरी दिल्लीकडे धाव घेत आहेत। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। सिमेंटच्या भिंती आणि खिळे देखील ठोकले जात आहेत। या संदर्भातल्या बातम्या वाचत असताना आपल्याही मनामध्ये असे प्रश्न येत असतात की शेतकरी दिल्लीच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड का करतायत, तसंच सरकारला नेमकं काय हवंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। सर्वात आधी शेतकऱ्यांनी दिल्ली चलो मोर्चा का काढला ते पाहूया। MSP म्हणजेच किमान आधारभूत किमतीसाठी कायदा बनवणं यासोबतच इतर मागण्यांच्या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। दिल्ली जवळच्या शंभू सीमेवर 14 फेब्रुवारीला शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली। शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, वॉटर कॅननचा वापर करण्यात आला आणि लाठीचार्ज देखील करण्यात आला। यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी या हल्ल्याच्या विरोधात पंजाबमध्ये रेल्वे ट्रॅक रोखणार असल्याची घोषणा केली। शंभू बॉर्डर हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर आहे। दिल्लीपासून हे अंतर सुमारे 220 किलोमीटर इतकं आहे। आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी धडकणार असल्यानं आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। शंभू सीमेच्या 1 किलोमीटर आधी वाहनं अडवली जात आहेत। निमलष्करी दलाच्या 64 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। याशिवाय मोठा फौजपाठा देखील पोलिसांचा असणार आहेच। हरियाणाच्या अंबाला जवळच्या शंभू सीमेवर शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये हा संघर्ष आहे। शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। शेतकऱ्यांनी ही दगडफेक केली। दोन्ही बाजूंच्या तणावाच्या दरम्यान काही पोलीस कर्मचारी आणि शेतकरी देखील जखमी झाले। आता जी माहिती मिळते त्यानुसार या हिंसाचारामध्ये 24 हरियाणा पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। यामध्ये DSP दर्जाच्या अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे। जखमींमध्ये शंभू सीमेवर 15 जवान तर जिंदमध्ये 9 जवान जखमी झालेले आहेत। शेतकरी संघटनांचं म्हणणं असं आहे की पोलिसांच्या हल्ल्यात 60 पेक्षा जास्त शेतकरी जखमी झालेले आहेत। त्यांना आता रुग्णालयात दाखल केले। आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ दीर्घकाळ आंदोलन सुरू ठेवण्यासाठी शेतकरी सुमारे 2500 ट्रॅक्टर आणि 800 ट्रॉलींसह शंभू सीमेवर आहेत। या ट्रॉलीमध्ये खाद्यपदार्थ आणि पेट्रोल डिझेल भरलं जाते, ज्यामुळे जास्त वेळ थांबलं तरी अडचण येणार नाही। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारची नेमकी यंत्रणा आहे काय ते पाहूया। शेतकरी सध्या दिल्लीच्या सीमेजवळ पोहोचलेले असले तरी त्यांना राजधानीत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारनं ठोस अशी व्यवस्था केलेली आहे। शेतकऱ्यांच्या वाहनांचा ताफा पुढे जाऊ नये म्हणून कॉन्क्रीटचे बॅरिकेड्स बांधण्यात आलेले आहेत। रस्त्यांवर लोखंडी खिळे टाकण्यात आलेले आहेत। हरियाणाला लागून असलेल्या दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सशस्त्र दल तैनात करण्यात आले। ड्रोनच्या माध्यमातून देखील पाळत ठेवली जाते। शेतकऱ्यांमध्ये गुप्तचर पथकं देखील उपस्थित आहेत, जे सुरक्षा दलांना क्षणोक्षणी रणनीतीची माहिती देत आहेत। हरियाणा सरकारनं CRPCच्या कलम 144 अंतर्गत राज्यातल्या 22 पैकी 15 जिल्ह्यांमध्ये लोकांना एकत्र येण्यास बंदी घातलेली आहे। असे कोणते मुद्दे आहेत ज्यावर एकमत होत नाहीये, त्यावरती एक नजर टाकूयात। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार MSP वर तत्काळ कायदा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत, तर सरकारचं म्हणणं असं आहे की कायदा बनवण्याची प्रक्रिया इतक्या लवकरात लवकर पूर्ण होऊ शकत नाही। केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा काय म्हणाले त्यावरती एक नजर टाकूयात। शेतकरी संघटनांनी हे समजून घेतलं पाहिजे की ज्या कायद्याबद्दल बोललं जातंय त्याबाबत कोणताही निर्णय पुढच्या काळात सर्वांशी चर्चा करूनच घेतला जाईल, पण अशा प्रकारचे निर्णय घाईघाईमध्ये घेतले जाऊ शकत नाहीत। पण मी एकच सांगतो की शेतकरी अन्नदाता आहे, चर्चेतून प्रश्न सोडवता येऊ शकतो आणि आम्ही ही चर्चा करायला तयार आहोत। त्यामुळे आता आंदोलनादरम्यान खरं तर सर्वच बाबींची काळजी घेण्याची गरज असते। सामान्य जनजीवन कोणत्याही प्रकारे विस्कळीत होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनी देखील घ्यायला हवी, असा एक चर्चेचा सूर सगळीकडून उमटतोय। पण खरंच असं होतंय का? कारण शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे इंटरनेट सेवा विस्कळीत झालेली नाहीये, ती सध्या सुरळीत सुरू आहे। तिकडे पंजाबमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे।
प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी नेत्यांनी सरकारशी दोनदा चर्चा केली आहे. पहिलं संभाषण 8 फेब्रुवारी रोजी झालं आणि दुसरं हे 12 फेब्रुवारीला झालं. कृषी मंत्री अर्जुन मुंडा आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 3 प्रतिनिधींशी शेतकऱ्यांची चर्चा झाली, पण ती निष्फळ ठरली. शेतकरी नवनवीन मागण्या घेऊन येत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. एकूण 12 मागण्या शेतकऱ्यांच्या असल्याचं सांगितलं जातंय, पण त्यातही नवनवीन मागण्या पुढे येत आहेत. आणि असं कोण म्हणतंय तर सरकारनंच या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे अजून तरी या दोघांमधली चर्चा सकारात्मक झालेली नाहीये. शेतकरी नेते जगजीत सिंग डड्डेवाल काय म्हणालेले आहेत बघा. आमच्या विविध मागण्या आहेत, त्यातली एकही मागणी अमान्य झाली तरी या चर्चेला काहीही अर्थ उरणार नाही. शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत त्यावरती एक नजर टाकूयात. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत बघा. MSP म्हणजेच किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, देशातल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, वय वर्षे 58 आणि त्याहून अधिक वयाच्या शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करावी. ही पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना असावी. दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळं, मांस त्याचबरोबर इतर कृषी वस्तूंवरचं आयात शुल्क कमी करावं, भत्ता वाढवावा, लखीमपूर खेरी येथील हिंसाचारातल्या पीडितांना न्याय मिळावा, भूसंपादन कायदा 2013 योग्य पद्धतीनं आणि पुन्हा लागू करावा, केंद्र सरकारनं याबाबत राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्यात, WTO मधून भारतानं बाहेर पडावं, प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सुधारणा करावी, विम्याचा हप्ता सरकारनं भरावा, नुकसानीचं योग्य मूल्यांकन केलं जावं, बनावट बियाणं कीटकनाशकं बनवणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, मसाल्यांसाठी राष्ट्रीय आयोग नेमावा, आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी, विद्युत संशोधन विधेयक 2020 रद्द करावं, मनरेगामध्ये 100 ऐवजी 200 दिवसांच्या कामाची गॅरंटी आणि प्रतिदिन 700 रुपये मजुरी मिळावी, पाणी, जमीन आणि जंगल इथल्या मूलनिवासी आदिवासींचे अधिकार अबाधित राहावेत, अशा एकूण मागण्या केलेल्या आहेत. पण कोणत्या मुद्द्यांवरून प्रकरण अडकलंय? शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर काय म्हणाले आहेत बघा. आम्ही सरकारशी प्रत्येक मुद्द्यावर बोलण्यास तयार आहोत. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत ते म्हणाले की शेतकऱ्यांवर रबरी गोळ्या झाडण्यात आल्या. आम्हाला कोणत्याही राजकारणाशी देणं घेणं नाहीये. पंतप्रधानांनी मोठं मन दाखवून कायदा करावा. समिती बनवून ती पाठीवर टाकायची सवय झालेली आहे. MSPच्या आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सरकारनं MSP हमी कायदा लागू करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर ते काय म्हणाले आहेत? ते म्हणाले की सरकार आंदोलनाची बदनामी करते. आता ही तर झाली आतापर्यंतच्या आंदोलनाची एकूण परिस्थिती. पण प्रश्न हाच आहे की आता पुढे काय होणार? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री अर्जुन मुंडा, पियुष गोयल यांच्यासह काही मंत्र्यांसोबतच चर्चा होणार आहे. या संदर्भातलं शिष्टमंडळ शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहे आणि त्यानंतरच शेतकरी पुढचा निर्णय घेणार आहेत, असं सध्या तरी दिसून येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, X आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.